साहेबांच्या पश्चात जी संघर्ष यात्रा झाली त्याच्यात सुद्धा ते होते विजयी होतील. त्यांनी माझं दायित्व वाढवलं की ताई गुडलक घेऊन येतात, त्यामुळे कृपा करून आता ते गुडलक तुम्ही नक्की सिद्ध करा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये आमच्या चारही उमेदवारांना कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण विजयी करा, एवढीच मी आपल्याला विनंती करणार आहे. मंचावर उपस्थित आहेत प्रतापरावजी पावडे, बंडूजी पावडे, नामदेव केंद्रे, सूर्यकांत गुट्टे, मिलिंदजी देशमुख, किशोर. PhD साहेब, मी भारतीय जनता पार्टीची गेले 20 वर्ष स्टार प्रचारक आहे. म्हणजे मी पहिल्यांदा आमदार झाले आणि दुसऱ्या निवडणुकीच्या आधी मोदीजींच्या स्टार प्रचारकमध्ये पंकजाचं नाव आहे. मी मोर्चाचे अध्यक्ष होते आणि एका वडिलांना आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर आपला वसा, आपण घेतलेलं दायित्व हे निभवत असताना बघून जो आनंद होतो तो आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. आज मुंडे साहेब हयात नाहीत आणि तरीही मुंडे साहेबांचं नाव घेऊन जेव्हा लोक सांगतात पंकजा मुंडे 2 टर्म मंत्री आहेत, युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत, भाजपच्या राष्ट्रीय नेते आहेत, ही सगळी ओळख सांगत असताना आधी सांगतात त्या मुंडे साहेबांच्या कन्या आहेत, हे केवढं मोठं भाग्य हे माझे आहे. मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य खूप कष्टाने वेचलं आणि तेच कष्ट जरी आम्ही सुखवस्तू होतो. मुंडे साहेबांनी सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला, पण आम्ही तो मुंडे साहेबांच्या घरी जन्म घेतला, पण त्यांनी आम्हाला सुद्धा काट्या तुडवण्याचं पण शिक्षण दिलं आणि आमचे लाड सुद्धा केले. आणि म्हणून त्यांच्या नसतानाचा संघर्ष सुद्धा आणि ते असतानाचा सुद्धा जो आमचा संघर्ष होता तो आम्ही जगू शकलो. संघर्ष काय होता तर भूमिकांचा संघर्ष होता. संघर्ष काय होता तर सामान्य माणसाचा, वंचितांचा, पीडितांचा वाणी बनण्याचा आणि त्यांचा वाली बनण्याचा संघर्ष होता. आणि संस्कार कुणाचे आहेत तर हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्या संस्कारात मुंडे साहेब वाढलेले आहेत. जेव्हा मुंडे साहेब तरुणपणी कॉलेजमध्ये होते तेव्हा काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं आणि माझ्या आईचे वडील ते म्हणजे मुख्याध्यापक होते. म्हणजे तेव्हा काही त्यांचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं, ते कॉलेजमध्ये होते. ते आमच्या घरी यायचे तर माझे आजोबा म्हणायचे, अरे गोपीनाथ तू काँग्रेसमध्ये जा, तू सभापती होशील. पण ते काँग्रेसमध्ये न जाता सभापती नाही झाले तर ग्रामविकास मंत्री देशाचे झाले. हा प्रवास त्यांनी केला आणि सामान्य कुटुंबातल्या मुलांना एकत्र घेऊन जी चळवळ उभी राहिली, एक पर्याय उभा राहिला, त्याचं प्रतीक आहे आज देशामध्ये तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली. सगळ्या तोडफोड नसून पूर्ण बहुमताचं सरकार घेऊन शपथ घेतली. हे लोकांनी त्यांना दिलेले आशीर्वाद आहे. भारतीय जनता पार्टीच्या संस्काराचा झालेला विजय आहे. आणि आज नुसतं देशात नाही तर या देशातील अनेक राज्यात तुम्ही राजस्थान म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, गुजरात म्हणा, हरियाणा म्हणा, UP म्हणा, दिल्ली म्हणा, महाराष्ट्र म्हणा, असंख्य राज्यामध्ये आपलं सरकार आहे. देशामध्ये आहेच, राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा हेच गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न तिसऱ्यांदा पूर्ण झालेलं आहे. पण का बरं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा, प्रधानमंत्री व्हावा? का आमचा पक्षाचा व्हावा ह्याच्यासाठी नाही. भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात सगळ्यात महत्वाचं काय आहे? देशावरचं प्रेम आहे, राष्ट्रावरचं प्रेम आहे. राष्ट्र प्रथम हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि म्हणूनच मोदीजींनी आज स्वतः ते 3 टर्म त्यांचं काम चालू असताना या देशाची गरिमा एवढी वाढवली की आज जगामध्ये भारताला एक गरिमा प्राप्त झालेली आहे. आज भारताकडे वाकडी नजर करणाऱ्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कणखरपणामुळे मिळतं आणि त्यांच्याच संस्कारात तयार झालेले देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचा विकास करत आहे. आणि तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, साध्या सुद्धा नाहीत तुम्ही. एरवी नवऱ्याला सांगितलं मी माझ्या भावाला सांगू का, ते म्हणते कोण घाबरायला तुझ्या भावाला. पण आता जर म्हणलं माझे भाऊ मुख्यमंत्री आहेत, जर तुम्ही मला काही म्हणलात तर मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे. अरे किती मोठे तुमचं प्रमोशन झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. मला सांगा बरं, का 2014च्या आधी लोकांना वाटलं नाही की ग्रामीण भागातल्या आपल्या महिलेची किती कुचंबना होते, तिला शौचालय दिलं पाहिजे? का नाही वाटलं हर घर में नल ही योजना केली पाहिजे? का नाही वाटलं किसान सन्मान योजना केली पाहिजे, शेतकऱ्यांना एक सन्मान देणारं, त्यांना आधार देणारी योजना केली पाहिजे? का नाही वाटलं की
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, वंदे भारत सारख्या ट्रेन केल्या पाहिजे. का नाही वाटलं हे रस्ते असे सुधारले पाहिजे की या रस्त्याच्या माध्यमातून तुमच्या दारामध्ये विकासाची लक्ष्मी आली? नाही वाटलं, कारण राजकारणामध्ये राष्ट्र मोठं करण्यासाठीचा संकल्प घेऊन आलेले आपले नेते आहेत. आणि आज तुमच्याकडे विकास आहे. आज हे खूप सगळ्यात चांगला तुम्ही म्हणलात की काय सगळ्यात क्वालिटी, काय शब्द वापरला तुम्ही मगाशी, की वर्ड कसं आहे, स्टँडर्ड. आता बस स्टँडर्ड वर्ड असल्यामुळे आम्हाला काही चिंताच नाही. स्टँडर्ड वर्ड म्हणजे तुम्ही स्टँडर्ड माणसांना तुम्ही मतदान करणार ना, स्टँडर्ड पक्षाला मतदान करणार. आणि त्या पक्षाचं देशामध्ये शक्ती आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे, देशामध्ये प्रधानमंत्री आहे, तर त्याच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर ते कमळ फुलवलं तर ह्याचा विकास होईल हे स्टँडर्ड लोकांना कळल्याशिवाय राहणार नाही. कसं कळणार? स्टँडर्ड मतदारांचं तर भारतीय जनता पार्टीला पहिलंच हे आहे. आणि गरीब कल्याणाचा नारा आमच्या नेत्यांनी दिल्यामुळे गरीब सुद्धा आता म्हणतात की नाही, आम्हाला भारतीय जनता पार्टीच आम्हाला आमच्या पाठीशी उभी आहे. गरीबच म्हणतात की आमच्यासाठी, आमच्या शिक्षणासाठी, आमच्या पोषणासाठी, आमच्या संरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी उभी. आणि म्हणून तुमचे आता गोपचडे साहेबांनी सांगितलं की त्यांनी काय मागितलं खट्टरांना, मला काही नको, माझ्या नांदेडमध्ये ही वॉल मला द्या, ही ट्रेन मला द्या. प्रधानमंत्र्यांना काय मागितलं? आज ते राज्यसभेचं कसं असतंय, लोकसभेचं लोकांनी निवडून दिलेलं आहे, राज्यसभा ही नेत्यांनी निवडलेली असते. त्यामुळे नेत्यांनी ज्यांना निवडलं असते त्यांचा वशिला फार मोठा असतोय. त्यामुळे जर नेत्यांनी म्हणले गोपचडेंना खासदार केले तर ते दिल्लीच्या लोकांनी केलंय ना, तर त्यांचं काम आहे की गोपचडेंना खासदार केले तर गोपचडेंनी सांगितलेले कामं करा आणि या नांदेडला विकास द्या, त्याच्या हेतूनच त्यांना खासदार केलेला आहे. त्यामुळे त्यांचा वशिला मोठा आहे. त्यामुळे ते जरा आपल्याला सांगितलं की नांदेडमध्ये काय करायचं, तर मला वाटत नाही की कुठलं काम आणेल. पुन्हा इथे अशोकरावजी चव्हाणांचा प्रदीर्घ अनुभव आहे, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत राज्याचे, त्यांचे पिताजी राज्याचे नेते आणि सदैव मुख्यमंत्री आणि मोठ्या मोठ्या केंद्रीय मंत्रिपदावर राहिलेले आहेत. त्यामुळे या भागाच्या विकासाची त्यांची नाड आहे. त्यांना सुद्धा लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी हे विकसनशील आहे आणि त्यांनी आमच्या बरोबर आल्याने एक शक्ती मोठी निर्माण झाली. भारतीय जनता पार्टी हे ऑप्शन हे विकासाचा म्हणजे ध्येय गाठणार आहे हे म्हणून त्यांनी आले. पहिल्यांदा श्रीजयाने निवडणूक लढवली, ती कमळाचं फुल हातात धरून निवडली आणि कमळाच्या फुलाचा प्रचार करते. म्हणजे पुढची पिढी ही भारतीय जनता पार्टीमय होते, कमळमय होते, कारण या देशाचा विकास करण्याची शक्ती ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि त्यामुळे आमची ताकद वाढली. अशोकरावजी चव्हाण आणि आमची भारतीय जनता पार्टीची ओरिजिनल टीम हे मिळून आता यांनी कंबर बसून ही निवडणूक पूर्णपणे विजयी करणार आहे हा मला विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे बैठकीचं रूपांतर सभेत झालं. आता गेला हे तर मग थोडं तर मुंडे असण्याचं असतंच ना ते कौतुक. मुंडे म्हणजे केवळ मुंडे साहेबांच्या नावाने नाही, थोडं बहुत भाषण बऱ्यापैकी जमतं आपल्याला, जिथं जाईल तिथं बऱ्यापैकी विजय मिळतो. त्यामुळं गुडलक वगैरे आम्हाला आलेलं आहे. आता गुडलक म्हणलं की टेन्शन येतं मला, अरे बापरे इथली सीट आता आली पाहिजे. त्यामुळे आता माझं टेन्शन वाढवू नका, कमी करा. करणार का कमी? निवडून देणार ना? कोणाला? कोणाला? कमळाला. हां, काय असतंय बघा, विकास मागताना एकदम ज्ञानी माणसासारखं जायला पाहिजे, अभ्यास करून हे करा, ते करा, ते करा, ते करा. पण मतदान करताना अडाण्यासारखं जायचं. मी अडाण्यासारखं मतदान करते, मी काहीच बघत नाही. मी मतदान केंद्रावर गेल्यावर जेव्हा आपण पॅनलचं मतदान करतो ना, बँकांचं, सोसायट्याचं किंवा DCCचं, ह्याचं मार्केट कमिटीचं, मी अडाण्या माणसासारखं आपलं मतदान करते. मी चिन्ह बघते. आणि एवढे नावं वाचा, हे भानगड करा, कशाला 4 नावं वाचायचे? इकडं बघूच नका तुम्ही, इकडं बघा, कमळ बघा, टक 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 बटन दाबा, नावं गडबड करू नका. काही लोक म्हणतात ह्या नावाचा उमेदवार आहे. अरे नाव कशाला वाचायचे तुम्हाला? तुम्ही नावं वाचा ज्याला जमल ते, पण नको बटन दाबताना कमळासमोरचं सोप्पं काम. त्यामुळे 2 मतं नाही, 3 मतं नाही, 4 मतं नाही, सगळे कमळ दाबायचे. जेवढ्या मशीन आहेत तेवढे कमळ दाबायचे आणि गपचूप यायचं. माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, सकाळी सकाळी तुम्ही उठता घरात, पहिले माणसं थोडी उठते सूर्योदय झाल्याशिवाय, सूर्यवंशी लोक आहेत. तुम्ही उठता, चहा करता, 10 वेळा नवऱ्याला हाक मारता, 10 वेळा चहा गरम करता, मग नवरा उठतो. मग मुलांना शाळेत पाठवता, कॉलेजला पाठवता. त्यामुळे सगळ्या त्या दिवशी उठल्यावर तुम्ही अलार्म लावा, आज मतदानाचा दिवस आहे. सगळ्या उठल्या उठल्या आज मतदानाचा दिवस आहे. तुम्ही पहिले स्नान करता. मला नाही वाटत कोणी पारशाने काम करतं बरं का आपल्याकडे अजून तरी. स्नान बिन करून आपण अन्नपूर्णा मानतो, स्वयंपाकाला कोणी असं जात नाही. तुम्ही उठता, स्नान करता, पूजा बिजा करता की नाही?
करत असतील कोणी म्हणजे आमच्या मुस्लिम भगिनी त्यांचं नमाज पढत असतील, आमच्या हिंदू भगिनी पूजा करत असतील, आमच्या बौद्ध भगिनी त्यांच्या पद्धतीने ईश्वराचं स्मरण, त्यांच्या ऊर्जांचं स्मरण करत असतील. प्रत्येकजण आपापल्या विश्वासाप्रमाणे करत असेल. बरोबर आहे? करता ना? माझे व्हिडिओ बघता ना तुम्ही? तुमच्यासाठीच करते मी ते, खरंच. कारण मी आधी जे करायचे रोज घरी ते व्हिडिओ दाखवायला लागले. आता का दाखवायला लागले? कारण कुठेही हे येतातच माझे माणसं. ते भगवान गडावर येतात, भगवान भक्ती गडावर येतात, ते गोपीनाथ गडावर येतात. बायका नाही एवढ्या येत आणि त्यांना वाटतं ताई काय करायला आज. 4 दिवस जर माझा व्हिडिओ आला नाही तर मला मेसेज करतात, ताई काय झालं, बरं नाही का, किती दिवस झाले व्हिडिओ दिसत नाही. हे नातं निर्माण झालं. तर आपल्याला ह्या लोकांना कसले व्यसन लागतात, आपल्याला एकमेकांना बघायचं व्यसन लागेल. तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि मला कॉमेंट करता, मी नांदेडची आहे, तुमची पूजा छान आहे, मला तुम्ही खूप आवडता, मला तुम्हाला भेटायचं. आता मी एवढ्या लोकांना भेटू शकत नाही, 2.5 लाख माझे सबस्क्रायबर आहेत. पण मी म्हटलं की हा माऊलीशी कसं नातं जोडावं आणि तिचे आशीर्वाद कसे मिळावे, मग हे व्हिडिओ तुम्ही बघता. मी पण आपलं सकाळी उठते, काय करते, पूजा करते आणि मग काय करते, जनता दरबार. तसं तुम्ही सकाळी उठा, पूजा करा, नाश्ता बिष्टा सगळं नंतर, आधी मतदानाच्या लाईनमध्ये लागा, मतदान करा. पूर्ण कुटुंबातील जेवढे 18 वर्षाच्या वरचे त्यांचं मतदान करून घ्या. कमळाच्या फुलावर मतदान केल्याशिवाय घरामध्ये तुम्हाला नाश्ता मिळणार नाही, असं म्हणा. बरोबर आहे का? बघा आजी म्हणल्या एकदम बरोबर आहे. तुम्ही कमळाचं फुलाचं, कारण का बाहेरचं आपल्याला फार कौतुक असतं. माझ्या भावाने मला एवढं सांभाळले, माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, मी त्याची लाडकी बहीण आहे, आणि माझ्या भावाच्या पक्षाला तुम्ही मतदान नाही करणार तर मी कशाला तुमचं काम करू, हे सरळ सांगून टाका तुम्ही दपटावून. आणि तुम्ही येणाऱ्या काय मतदान कोणत्या तारखेला आहे? 15. काय मी सारखीच प्रचार करायला, मला तारखेला आत्ताच झालं ना नगरपालिका पण, मग 15 तारखेला मतदान. त्यामुळे सकाळी उठून दौऱ्याला सांगायचं, नाश्ता मी तयार करायला घेतला, पटकन मतदान करून या, तोपर्यंत नाश्ता आहे. आणि कमळाला करा, दरडावून सांगा. मुख्यमंत्र्याच्या बहिणी तुम्ही काय लहान आहेत का? बरोबर आहे. तुम्ही सुद्धा सगळेजण मला इथं बोलवलंय, माझा मान ठेवा. मला इथं बोलवलंय म्हणजे इथं असेल ना थोडं माझ्यावर प्रेम करणारे, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे विचारांचे माणसं, मुंडे साहेब इथे आले होते, तर तुम्ही माझा मान ठेवा, मतदान करा. कोणाचं तिकीट राहिलंय मी त्या आमच्या माऊलींचं सगळ्यांचं मी आभार मानते, ताईंचं, की त्यांना फॉर्म भरलेला त्यांनी मागे घेतला, त्यांची इच्छा होती. हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत. आम्ही पण असं केलेलं आहे, असं नाही आहे. आता खासदार ताई 10 वर्ष खासदार होत्या, पण पक्षाने सांगितलं पंकजा तुला लढायची परिस्थिती गंभीर आहे, पण आम्ही एका क्षणात हसत हसत त्यांनी पक्षाचा आदेश अंतिम, हे आमच्या पक्षाचे संस्कार आहे. आणि त्यामुळे आपण जे केलं त्याच्याबद्दल मग पक्ष सन्मान ठेवेल आणि नक्कीच आपला सन्मान ठेवेल, आपल्याला योग्य ठिकाणी योग्य संधी देईल. तर ते सुद्धा कंबर कसून सगळे कामाला लागा. आणि नांदेडचे मी प्रभारी आहे, आणि अशोकरावजी चव्हाण आणि गोपचेडेजी आणि आमची पूर्ण भाजपची टीम आहे, संतोकरावजी आहेत, संजय कोडगे आहेत, आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, हे सगळे मिळून काम करत आहेत. तर त्यांचा अनुभव, अशोकरावजी चव्हाण साहेबांचा अनुभव आणि या सगळ्यांचं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी म्हणून केलेलं कष्ट, ह्याचं चांगली एक हे तयार झाली आहे, पदार्थ तयार झाला आहे. तर तो आपण यशाकडे आपल्याला नेईन. या भागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. मी आपल्याला शब्द देते, नुसती प्रभारी झाली, निवडणूक झाली, गुलाल उधळला गेले असं नाही. या भागामध्ये काय करायचं आहे, मुख्यमंत्र्यांशी कुठल्या कामांना जायचं आहे, कोणत्या कामांसाठी आपल्याला वेगवेगळ्या मंत्रालयांकडे फॉरवर्ड करायचं आहे, यासाठी मी स्वतः पालकमंत्र्यांसमवेत काम करेन. माझा स्वभाव आहे, गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहे, एकदा नातं जोडलं तर आम्ही तर तोडत नाही, समोरचं तोडतो. थोडं मी टाळणी असते कधी, आपल्याला सवय, पण आम्ही नाही तोडत. तर मी तुमच्याशी नातं तोडणार नाही. बचत गटाची चळवळ मी श्रीजयताईंना सांगितलं, तुम्ही पुढाकार घ्या, बचत गटाची चळवळ तयार करा. महिलांना नुसतं मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहणारं, रोजगार मिळणारं काम या माध्यमातून करा, भविष्य घडवण्याचं काम करा. मी पर्यावरण मंत्री आहे, मी पशुसंवर्धन मंत्री आहे. आजूबाजूच्या भागामध्ये शिकलेले जीन पॅन्ट घालणारे शेतकरी व्हावे, हे मोदीजींचं स्वप्न आहे, आमचं स्वप्न आहे. तर नुसतं शेती करून जमत नाही, शेतीला उद्योगधंद्याचा दर्जा दिला पाहिजे आणि तो दिला. तसंच आता कृषीला दिलाय, तसंच मी पशुसंवर्धनाला उद्योगधंद्याचा दर्जा देणारं पहिलं, शेतीचा दर्जा देणारं पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र आहे. सगळ्या देशामध्ये पहिल्यांदा आपण त्याला दर्जा शेतीचा दिलाय. म्हणजे आता जर तुमच्यापैकी कोणी ॲग्री झालेलं असेल, कोणी शेतीचं काही शिकलेलं असेल, त्याला सुद्धा कुक्कुटपालन आहे, हे सगळे उद्योग आहेत. तुम्ही मोठे मोठे पोल्ट्री काढू शकता, कारण आपलं टार्गेट आहे या राज्याचा
1 कोटी अंडे आपल्याला रोज आपण उत्पादन करतो. आपलं टार्गेट, आपल्याला 3 कोटी अंडे लागतात आणि 1 ते 2-3 कोटीमधला जो गॅप आहे तो उद्योजक मोठे मोठे निर्माण करून भरायचा आहे. ग्रामीण उद्योजक स्कीम आम्ही आणतोय. आजूबाजूला तुमची शेती वाडी आहे, करा, टाका, पोल्ट्री टाका, वेगवेगळे उद्योग करा, रेशमाचा उद्योग करा. आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू. मी तुम्हाला त्याच्यामध्ये सबसिडी 50% सबसिडी. 1 कोटीचा उद्योग टाकायचा तर 50 लाख रुपये शासन देते. याच्यापेक्षा काय अजून मोठं शासनाने तुमच्या पाठीमागे उभं राहायचं. तसं पर्यावरण आहे. आज वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट करू आपण इथे. वेस्ट टू एनर्जी म्हणजे जे आपला कचरा आहे, आपण जे घरामधला कचरा आहे, जी आपली घाण आहे, हे सगळं आपण एकत्र करून त्याच्यावरून ऊर्जा बनवू. म्हणजे हळूहळू 1 दशकाचा प्लॅन केला तर हे नांदेड पूर्णपणे स्वतःच्या ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. लाईट बिलची भानगडच राहणार नाही. आता बऱ्याचपैकी लोक सोलारवर गेलेले आहेत. आता लोक इलेक्ट्रिकल गाड्या वापरत आहेत. मग आता ते इलेक्ट्रिकल गाड्या ठीक आहे, पेट्रोल महाग झाले म्हणून लाईटवरच्या गाड्या. पण लाईट महाग झाल्यावर काय करणार? म्हणून लाईट महाग नाही होऊ देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस रिन्युएबल एनर्जी, वेस्ट टू एनर्जी हे प्रोजेक्ट करतायत. मोठ्या मोठ्या जॅपनीज, मोठ्या मोठ्या कंपन्या, कोरियन ह्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत, युरोपियन कंपन्या इन्व्हेस्ट करतायत. ती टेक्नॉलॉजी आपण आपल्या देशामध्ये घेतोय आणि आपल्या देशाला स्वयंपूर्ण करतोय. हे मी करून देईन नांदेडला वेस्ट टू एनर्जी. ह्या नांदेडमध्ये स्वच्छता नांदेड, या नांदेडच्या नदी पुनर्जीवन आपण करू. हे सगळं या माध्यमातून करू आणि नांदेड जे ऑलरेडी विकसनाकडच्या वाटचालीवर आहे, निघालेलं आहे, त्याला महामार्गावर नेऊन ठेवू. एवढं या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.